तिसरा अध्याय सुरू होतोय आज. तिसरा अध्याय हा कर्माविषयी आहे आणि उपनिषदामध्ये, ईशावास्य उपनिषदामध्ये कर्माविषयी 2 ऋचा आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये असं म्हटलंय त्यांनी की मनुष्याने 100 वर्ष कर्म करत जगावं, पण ते कर्म आपल्याला लागणार नाही. न कर्म लिप्यते नरे, याच्यात सुद्धा येईल पुढे. तर त्या मनुष्याला कर्म लिंपत नाही, म्हणजे कर्माची फळं भोगायला मिळत नाहीत. असं कर्म मनुष्याने करायला पाहिजे. आयुष्य तर भरपूर पाहिजे, कर्मही केलं पाहिजे, पण ते कर्म कुठेही आपल्याला सुखदुःखाला कारणीभूत होतात तसं होतात का? न कर्म लिप्यते नरे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे कर्म कसं करायचं ते आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आता यामध्ये असं आहे की त्यांनी ज्ञान तर सांगितलेलं आहे आणि अर्जुनाला असं वाटतं की यांनी ज्ञान सांगितलं आणि आपल्याला बरं झालं आता की कर्म करायला नको, म्हणजे आपलं युद्ध करायचं आणायचे टळलं जाईल असं त्याला वाटतं. पण कृष्णाला तसं म्हणायचं नसतं. कर्म त्याला करायला सांगायचं, युद्ध करायला सांगायचे. मग इथे पहिल्यांदा अर्जुन काय करतो की आपल्याला कसं गोंधळ झालाय मनाचा ते सांगतो. तो असं म्हणतो की मी तुला सल्ला विचारला होता की मी कर्म म्हणजे युद्ध करू की नको करू. युद्ध करू नये असं मला वाटतं, पण तू मला असं काही ज्ञान सांगितलंयस की त्यामुळे मी अजून गोंधळात पडलोय. मला आता काहीच कळेना की युद्ध करावं किंवा न करावं. तेव्हा मला तू निश्चित काहीतरी सांग. तर तो म्हणतो की जर तुला असं वाटतं की कर्म हे कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असं तुझं मत आहे, तर मग मला घोर कर्माच्या ठिकाणी का माझी योजना करतोयस तू, असा तो पहिला प्रश्न त्याला विचार. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मण असते मता बुद्धिर जनार्दन तत्किं कर्मणी घोरे मांग नियोजयसी केशव. तर तू का मला घोर कर्मामध्ये माझी योजना करतोय? जर तुला असं वाटतंय की कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, तर तू या कर्मामध्ये माझी योजना कशाला करतोय? मला का कर्म करायला सांगतोय? मग ऐका अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसले कमळा. अर्जुन म्हणतो हे देवा, तुम्ही आता जे काही मला सांगितलं तितका वेळ ते सगळं मी नीट ऐकलंय. हे कमलापती, मी नीट ऐकलेलं आहे. तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे अनंत निश्चित जरी. तो काय म्हणतो की कर्म करता काही उरत नाही, दोन्ही उरत नाही काही. तर असं तुझं मत निश्चित आहे की नाही की कर्म आणि करता काही उरत नाही, असं तुम्हाला ज्ञान सांगितलंस की ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ना कर्म उरतं ना कर्माचा करता उरत, असं तुम्हाला सांगितलं. तरी माते केवी हरी म्हणसी पार्था संग्राम करी. मग तू मला असं का म्हणतोयस की तू हे युद्ध कर? ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुद्धा. एवढ्या मोठ्या घोर कर्मामध्ये मला घालायला तुला काही लाज वाटत नाही का? म्हणून हे तुला काही वाटत नाही का की एवढ्या मोठ्या घोर कर्मामध्ये आपण ह्याला घालतोय? हागा कर्म तुझी अशेष निराकारीसी निशेष. जर तू तू जर कर्माचा पूर्ण निषेध करतोस, निराकारीसी म्हणजे निराकरण करतोस, कर्माचं जर तू निराकरण करतोस, तरी मज करवी हे हिंसक का करीसी तू? मग हे हिंसात्मक कृत्य तू माझ्याकडून का करून घेतोय? तरी हेची विचारी ऋषिकेशा. हे ऋषिकेशा, आता तू विचार करून बघ. तू मानू देसी कर्मलेशा, तू कर्माला मान देतोस की नाही? मानू देसी कर्मलेश आणि येसणी हे हिंसा करविता हसी. आणि माझ्याकडून एवढी मोठी हिंसा करतोय, याचा मेळ कसा घालणार मी? मला काही कळेना तुला नेमकं काय म्हणायचंय. एकीकडे म्हणतोस की कर्म नाही उरत, करता नाही उरत, कोणी नसतं,
कर्म करतो त्याचा करता नसतो, कारण करते पण आत्म्याला लागत नाही. आत्मा कसा आहे? निर्गुण निराकार आहे. कर्म आत्म्याला लागतं का? आत्म्याला कर्म लागत नाही. आत्म्याला जन्म मरण नाही. आत्म्याला कर्म करता हा काही भाग नाही. मग जर नाहीये तसं, तर तू मग हे माझ्याकडून कशासाठी घोर कर्म करून घेतोय? ही हिंसा आहे आणि नुसतं कर्म नाहीये. तर मारायचंय लोकांना युद्धामध्ये. सोपं काम नाहीये हे. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयात्. ते व्यामिश्रेणेव म्हणजे मिश्र वाक्य आहे तुझं. नीट काही मला कळालेलं नाही की तुला नेमकं काय म्हणायचं. कर्म कर म्हणायचंय का करू नको म्हणायचं? कर्म मला लागणार आहे का न लागणार आहे? त्याची कर्माची फळ मला भोगायला लागणार आहेत का भोगायला लागणार नाही? असं मिश्र वाक्य आहे तुझं. घोटाळ्यात टाकतंय तुझं हे भाषण सगळं. तर मला निश्चित माझं हित प्राप्त होईल, मला श्रेय मिळेल, हित प्राप्त होईल. श्रेयस म्हणजे कसं? आपल्याला हितकारक असेल ते. तर श्रेय प्राप्त होईल असं मला निश्चित काहीतरी एक मत मला तुझं सांग. देवा तुवाचे ऐसे बोलावे तरी आम्हा नेणती काय करावे. तूच असं बोलतोयस तर आमच्यासारख्या अडाणी माणसाने काय करायचं? आता संपले म्हणे बाग विवेकाचे. जे हा सारासार विचार जगातनं नाहीसा झाला असं आता मला म्हणावं लागेल. हागा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रंश तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. याला जर उपदेश म्हणायचं तर मग भ्रम उत्पन्न करणारं भाषण आहे, त्याला वेगळं काय राहिलं? तेव्हा आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगली पुरली असं म्हणायचं. दिवसा म्हणजे आमची इच्छा उत्सुकता जी काय होती ती चांगली पुरली असं म्हणायचं. आता त्यांनी दृष्टांत दिले तिथे. वैद्यू पथ्य वारोनी जाय. वैद्याने प्रथम रोग्याला पथ्य सांगितलं. हे खावं ते खावं, हे खाऊ नये ते खाऊ नये असं सगळं सांगितलं. मग जरी आपणच विष सुये आणि स्वतःच विष दिलं तरी रोगी हा कैसे निजी सांगे. म्हण रोगी जगेल का? सांग बरं मला. जैसे आंधळे सुईजे आव्हाटा. है ना, आंधळ्याला जसं आडमार्गात घालायचं, सरळ मार्गाने चाललेला असतो त्याला भलतीकडे घालायचं. का माझवण दिजे मरकटा. आधीच माकड आणि त्यात त्याला मध्ये पाजलं. माज येईल असं काहीतरी पाजलं, मादक पदार्थ पाजला. तैसा उपदेश हा गोमटा ओढविला. तसा हा छान उपदेश मला केलास की मला काही त्यातलं काही कळेना की तुला काय म्हणायचंय, तू मला काय सांगतोस माझ्या काही लक्षात येत नाही. मी आधीच काही नेणे, मला आधीच काही कळेना. वरी कवळलो मोहे येणे, मला काही कळत नाहीये आणि शिवाय तू परत या मला मोहात पडलेलो आहे मी की काय करावं काय नाही. तेव्हा भ्रमाने मला घेरलेलं आहे. कृष्णा विवेकू या कारणे पुशीला तुझं, म्हणून मी तुला विचारतोय की मी काय करू. सारासार विचार तुला ऐकला. तेव्हा तुझी एक एकी नवाई. तुझं एक एक नवलच आहे. एथ उपदेशा माझी गावाई. इकडे उपदेश करताना तू गावाई म्हणजे गोवतोयस मला, घोटाळ्यामध्ये गोवतोयस. तरी अनुसरण लिया काय की जे ऐसे की जे. अनुसरणाऱ्याशी त्या उपदेशाप्रमाणे चालणाऱ्याशी तू असं वागावं का? आम्ही तुझा उपदेश मानणार आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी करणार आहे, पण तू मला इतकं घोटाळ्यात पडतोय की असं वागावं का तू आमच्याशी. आम्ही तनुमनु जीवे तुझी या बोला ओटंगावे आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हणे. आम्ही शरीराने मनाने जीवाने तुझ्या शब्दावर अवलंबून आहे. तू असं भलतच केलंस म्हणजे सगळा कारभारच संपला. आता काही विचारायलाच नको कोणाला काही. आता ऐसिया परी बोधिसी तरी निके आम्हा करसी. एथ ज्ञानाची आस कायसी. अर्जुन म्हणे आता जर तू उपदेश करणार असेल तर आमचं चांगलंच कल्याण झालं है ना. तरी निके आम्हा करसी. आता इथं ज्ञान मिळण्याची आशा कशी करावी, म्हणजे तुझ्याकडून आम्ही अपेक्षा कशी करायची की हा नेमकं काय करायचं ते सांगेल असं. तरी हे जाणीवेचे कीर सरले. इथं काय झालं,
एक ज्ञानाची आस कायसी, तर या जाणीवेची म्हणजे ज्ञानाची गोष्ट संपली. हो ना. त्याच्यामुळे ऐक मिळवण्याची गोष्ट खरोखर संपली. परी आणिक एक ऐसे जाहले. आणखीन एक काय झालं, जे थिते हे ढवळले मानस माझे. जे माझं स्थिर झालेलं मन होतं ते आणखीनच गडबडून गेलं. देवीची कृष्णा हे तुझे चरित्र काही नाही निजे. कृष्ण तुझं चरित्र मला काय समजत नाही, तुला काय म्हणायचंय काय. जरी चित्त पाहासी माझे येण्याविषयी, कदाचित या निमित्ताने तू माझं मन साफ पडून बघतोयस का काय, असं मला वाटतं. म्हणजे खरंच माझ्या मनात काय आहे हे तुला शोधायचंय का, काय तुला म्हणायचंय ना. तरी झकवी तू आहासी माते, किंवा तू मला फसवतोस. हो ना. की तत्वची कथिले ध्वनीचे, किंवा गूढार्थाने तत्वज्ञान सांगितले, हे अवगमिता निरूपे जाणवेना. म्हणजे हे मी विचार करून पाहिलं तरी मला निश्चित असं काही समजत नाही. म्हणजे तुझ्या बोलण्याचा मला भावार्थच कळत नाहीये, की मग मी युद्ध करावं का युद्ध करू नये. तू एका बाजूने सांगतोस की आत्मा सगळं करता करता असतो आणि आत्म्याला काही लागत नाही. आत्म्याला ना पाप आहे ना पुण्य आहे, आत्माला येतो ना जातो. हे सगळं असं सांगतोयस आणि एकीकडे मला मात्र युद्ध कर म्हणतोयस. मग काय करू मी नेमकं, मला काही कळेना. म्हणून ऐके देवा, म्हणजे देवा ऐक. हा भावार्थू आता न बोलावा, माझं विवेकू सांगावा मला ढाजी. म्हणजे तू ऐक की आता हे मला असं गूढार्थाने काही सांगू नकोस, उगाच भावार्थाने काही मला सांगायला जाऊ नकोस. तर नेमकेपणाने मला सांग. मराठा म्हणजे माझ्या भाषेत मला समजेल असं सोपं करून सांग. मी अत्यंत जड असे, मी अतिशय मंद आहे, बुद्धीने जड आहे. परी ऐसाही निके परी असे, पण असंही मला चांगले समजेल असं तू मला एक सांग कृष्णा. बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ, म्हणजे माझ्यासारख्या मंदबुद्धीच्या माणसाला नीट कळेल असं तू मला काहीतरी नीट सांग. मला आता तुझ्या बोलणं काहीही समजलेलं नाही. म्हणजे युद्ध करावं का नाही हा काही माझा निश्चय होत नाही. आता तो काय म्हणतो, दृष्टांत देतो बघा. देखे रोगाचे जिणावे, औषध तरी देयावे, परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जायचे. म्हणजे काय म्हणतो, रोगी आलाय त्याला औषध द्यायचंय, पण गोड औषध द्या ना. कडू कशाला औषध देत आहे, अतिशय रुचकर आणि गोड औषध पाहिजे. मधुर जायचे म्हणजे असा पाहिजे वैद्य. कसा पाहिजे, गोड औषध देणारा पाहिजे. इंजेक्शन देणारा नको लगेच. लहान मुलं घाबरतात की नाही इंजेक्शनला. तैसे सकाळार्थ भरित, परी तत्व तरी सांगावे उचित, परी बोधे माझे चित्त जिया, परी माझ्या मनाला निसंशय कळेल असं सगळ्या अर्थासह नीट मला एक काहीतरी तू सांग. देवा तुझा ऐसा निज गुरु, देवा तुझ्यासारखा गुरु मला मिळालाय. आणि आरती धणी का न करू, तेव्हा मी आपल्या इच्छेची तृप्ती का न करू नये. एथ भीड कवणाची धरू तू माया आमची, तू आमची आई आहे. तर तुझ्यापाशी नाही बोलायचं तर कोणापाशी बोलणार, तुला नाही विचारणार तर कोणाला विचारणार. म्हणजे इथे देवाला माऊली का म्हणतात हे ना, विठाई माऊली, किंवा ज्ञानेश्वरांना मुळात माऊली का म्हणतात. तर आईपाशी तुम्ही मोकळेपणाने बोलू शकता ना, आणि आई तुम्हाला हिताचं ते नेमकं सांगते. बाकीचं कोणी सांगेल ना सांगेल, पण आईचं म्हणणं तरी हिताचं असतं. कोणी काही म्हणो, म्हणून त्यांनी इथं काय म्हणले, तू माय आमची, भीड कशाला धरायची, तू आमची आई आहेस. तेव्हा आईसारखं वात्सल्य आम्हाला दे, वात्सल्याने आम्हाला सांग, वात्सल्याने आम्हाला सांग. कारण आईशिवाय एवढी वत्सलता कोणी दाखवू शकत नाही. म्हणजे देवाला जे म्हणतात, देव कसा आहे, अकारण करुणाकर आहे असं म्हणतात. अकारण करुणा करतो असं म्हणतो आपण. पण आपल्याला असं दिसतं की सगळ्यांना आपापल्या कर्माची योग्य ती फळं मिळतात. बरोबर, तिथे देव अकारण करुणा करतो का असा प्रश्न येतो. खरं देव कठोर आहे असं वाटतं, पण तसं नाहीये. तो जेवढी कर्माची आवश्यकता आहे तेवढीच फळं देतो. तो रागवून तुम्हाला जास्त फळ देत नाही. की हा नीट वागला नाही म्हणून राग आलाय,
आणि रागाने तुम्हाला जास्त फळ दिलंय असं होत नाही. तो बरोबर जेवढ्याच तेवढं देतो. सुख असेल तर सुखाचं फळ देतो, दुःख असेल तर दुःखाचं फळ देतो, पण अति आवश्यकतेपेक्षा जास्त देतो. त्यांच्या कर्माच्या प्रमाणे हे सगळं असतं आणि ते संचितामध्ये जमा झालेलं असतं. एक सृष्टीच्या निर्मितीबरोबर हा नियम तयार झालेला आहे. कर्माचा जो नियम आहे येईल आता याच्यात पुढे पुढे सगळं कर्माविषयी येईल. त्यामध्ये सृष्टी निर्माण जशी झाली तशी सृष्टीबरोबर नियम निर्माण झाले आणि हे नियम हे अटळ आहेत. त्याला कोणीही बदलू शकत नाही, कारण त्याचा कर्ता कोण आहे हे माहिती नाही. कर्ता असता तर आपल्याला सांगितलं असतं. जशी आपली घटना लोकांनी तयार केलेली, काही विशिष्ट लोकांनी, आणि मग ती जर बदलायची असेल तर आपल्याकडे तशी व्यवस्था आहे की नियम बदलायचे असतील तर ते बिल पास झालं पाहिजे वगैरे वगैरे. म्हणजे आपणच केलं असेल तर आपण बदलू शकतो, पण हे सृष्टीचे नियम कुणी तयार केलेत हेच माहिती नाही. कसे तयार झालेत हे माहिती नाही, पण नियम आहेत हे नक्की. ते वादळ आलं की येणारच, पाऊस यायचा असेल तर येणारच, उन्हाळा आला की आंबा येणारच, मोगरा फुलणारच, त्या ऋतूमध्ये ती सगळी फळं फुलं येणारच, आणि एजिंग माणसाचं किंवा जनावरांचं किंवा ते होणारच. ते आपण टाळू शकतो का? कितीही आपण ठरवलं की नाही आपण मोठं व्हायचंच नाही, आहे सनक सनंदन आहेत तसे छोटं राहायचं आपण, तर आपल्याला शक्य नाही. ते कसे आहे तेवढेच राहतात. तसं आपल्याला शक्य आहे का? नाही. एजिंग हे होणारच. म्हणजे जे नियम आहेत ते इतके अटळ आहेत. मग आपण देवाला कठोर म्हणायचं का? नियम जर केले नाहीत तर सृष्टी चालेल का नाही? सृष्टीच्या चालण्यासाठी नियम आवश्यक आहे. आणि एकाला त्यांनी क्षमा करायची ठरवली तर बाकीच्यांनी काय केलंय? त्याला सगळ्यांनाच क्षमा करायला. एकाच्या नशिबावर बाकी सगळ्यांचं नशीब अवलंबून असतं की नाही. मग अशा वेळेला त्याने अमुकच एक करावं, अमुक करू नये असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून देवाला आपण करुणामय असंच म्हणतो, देवाला आपण माऊली असंच म्हणतो. देवाकडून आपल्याला अपेक्षा आहे ती वत्सलतेची आहे, कठोरपणाची अपेक्षा नाहीये. म्हणून त्यांनी अगदी सरळ इथे तू माय आमुची असं म्हटलं. तू आमची आई आहे, त्यामुळे आमच्या हिताचं आम्हाला योग्य काय आहे आणि कसं हलकं जाईल, सोपं जाईल असं सांग, अवघड काही सांगू. हा गा कामधेनूचे धुमते, दैवे जाहले जरी आपैते, तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. दैववशात कामधेनूचं दूध जर प्राप्त झालं तर अशा प्रसंगी ते हवे ते मागण्याला का नाही आपण कमी करायचं? का कमी करायचं? कामधेनू आहे म्हणल्यावर पाहिजे ते मागून घ्यावं ना, अनायसे प्राप्त झाले तर त्याच्यात पुन्हा आपण कंजूशी कशाला करा? मागून घ्या काय मागायचं ते. किंवा दुसरं दृष्टांत दिलंय, जरी चिंतामणी हातात चढे, तरी वांछेचे कवण साकुडे, का आपुले निसुरवाडे इच्छा विना. ते चिंतामणी जर हातात आला तर मग हवी ती वस्तू मागण्याची अडचण का वाटावी? आपल्याला हवी ती इच्छा आपण का करू नये? देखे अमृत सिंधू ते ठाकावे, मग तहाना जरी फुटावे, तरी सायासू का करावे मागील ते. किंवा अमृताच्या समुद्राजवळ आपण प्राप्त झालो आणि तहानेने आपण तडफडत राहायचं, प्यायचं नाही, तर मग इथपर्यंत येण्यासाठी केलेले श्रम वाया गेले की नाही? म्हणजे तू कसा आहेस आम्हाला? कामधेनूप्रमाणे. तू कसा आहेस आम्हाला? चिंतामणीप्रमाणे. तू कसा आहेस आम्हाला? अमृताच्या सागराप्रमाणे आहे. म्हणजे लक्षात घ्या, देवाबद्दल आपल्याला सुद्धा काय काय भावना आपली देवापाशी असावी, किंवा आपण जेव्हा देवाशी संवाद करतो तर आपल्याला सुचत नाही देवाशी काय बोलावं ते. तर याच्यावरून बघा की तो कामधेनू आहे, चिंतामणी आहे, अमृताचा सागर आहे, तेव्हा आपल्याला काय कमी? एवढं जर सगळं त्याच्याजवळ आहे, तो देणारा पण आहे, आईसारखा वत्सल आहे, मग तो आपल्याला देणार नाही असं होईल का? असं होणार नाही. तैसा जन्मांतरी बहुती
उपासिता लक्ष्मीपती तू दैवे आजी हाती जाहलासी जरी. म्हणजे तसं ते काय म्हणतो की अनेक जन्म तुझी सेवा केल्यामुळे तू दैववशात आमच्या हातात आलायस. म्हणजे अनेक जन्म तुझी सेवा केली की हे तू आता आम्हाला मिळालायस अनायसे. मग तुझ्याकडून का मागून घेऊ नये काही. हो ना, अनायसे तू हातामध्ये आलाय. म्हणजे सेवेवरून लक्षात येतं आलं माझ्या की देवाची सेवा व्हायला पाहिजे. तेव्हा मी गेले होते कोल्हापूरला, शंकराचार्यांना भेटायला गेले होते. तर त्यांनी तेच सांगितलं की कुलदेवतेची सेवा व्हायला पाहिजे. कुलदेवता प्रसन्न झाल्याशिवाय ते गुरु तर प्रसन्न लागतातच, पण कुलदेवतेची प्रसन्नता हवी. कुलदेवतेची प्रसन्नता झाल्याशिवाय तुमची पुढची प्रगती होत नाही, मोक्षापर्यंत तुम्ही जात नाही. म्हणून सेवा व्हायला पाहिजे. त्यांचं असं म्हणणं असं होतं की काही कारणांनीच तुम्ही सेवा करता असं करू नका. देवाची सेवा नित्य करायला पाहिजे. उगाच आपलं आता निमित्त आहे म्हणून आपण केलंय असं करू नये. त्या निमित्ताने तेवढ्या पुरतच देवाची सेवा करायची असं करू नये. ते म्हणाले तुम्ही सेवा केली पाहिजे. आणि सेवा उपासना हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. देवाची उपासना खूप व्हायला पाहिजे. आपल्याला वाटतं आपण एवढा जप केला, एवढी पूजा केली, तेवढं पुरत नाही, जास्त व्हायला पाहिजे. आणि दुसरं असं की देवाची सेवा ही फक्त देवाचंच नामस्मरण करायचं आणि देवाचंच तिथे बसायचं त्यांनी होते असं नाही. तर ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे देवाने, त्या सृष्टीमध्ये त्या त्या प्राण्याला अनुकूल असं करायला मदत करणे ही सुद्धा देवाची सेवा. म्हणजे एखादं झाड लावलेलं आहे, झाड निसर्गतः कसं आहे, झाड वाढत, तर त्या झाडाला तुम्ही सावली धरा, ऊन लागू नये म्हणून. त्या झाडाला तुम्ही पाणी घाला, त्या झाडाला तुम्ही खत घाला. हे काय होतं, त्याला आपण अनुकूल करतो, त्याच्या वाढीसाठी अनुकूल अशा गोष्टी आपण करतो. तर या अनुकूल गोष्टी कराव्यात, ती पण देवाची सेवा. म्हणून आपल्याकडे काय सांगितलंय की इष्ट आणि पूर्त अशी कामं करा. इष्टापूर्त म्हणजे कसं, इष्टदेवतेचं सगळं काय असेल ते इष्टी वगैरे सगळे यज्ञ विज्ञ सगळे करायचे. आणि अपूर्त म्हणजे विहिरी बांधणे, तळी फोडणे, धर्मशाळा बांधणे, अन्नछत्र गाळणे, म्हणजे अशी कामं पण देवाची सेवा म्हणून व्हायला पाहिजे. म्हणजे शाळेसाठी एखादी बिल्डिंग बांधून देणे, हे सगळं. तेव्हा विद्यार्थी आहेत तिथे, तर विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था करून देणे, ही कामं सुद्धा देवाच्या सेवेमध्ये येतात. आणि निस्वार्थ, म्हणजे आपल्याला काही त्यातून हवं आहे असं नाही, पण देवाची वनराई असते, देवराई म्हणतो आपण. देवराईमध्ये काही आपल्याला काम करता आलं तर देवराईसाठी काही फुलझाडं म्हणा लावली, झाडं वाढवून दिली, म्हणजे आपण ते जर काही काम केली अशी, तर ती सुद्धा काय होते, देवाची सेवा होते. म्हणून आपल्याकडे इष्टापूर्त करा असं म्हणतात. म्हणजे यात्रेकरू येतात, यात्रेकरूंना तहान लागते तर पाणपोळी ठेवली, यात्रेकरूंना निवारा लागतो तर धर्मशाळेच्या खोल्या बांधल्या, आणखीन काही लागतं त्याची व्यवस्था करून दिली. आता वारीमध्ये बघा पुष्कळ लोक मदत करत असतात, कोणी औषधं देतात. डॉक्टर लोक तर सगळे जवळजवळ पूर्ण वारीचा रस्ताभर फुकट, त्या त्या गावी वारी आली की फ्री औषधं असतात त्यांची. अँब्युलन्स कोणी देतात, कोणी काही देतात, वारकऱ्यांना काही काही देतात, जेव घालतात. हे सगळं काय असतं, हे सेवा असते. तेव्हा उपासनेमध्ये फक्त देवाचं नामस्मरणच करायचं आणि बाकी यातलं काहीही करायचं नाही असं नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी येतात उपासनेमध्ये. आपण दुसऱ्याला अनुकूल असेल असं पण आपण काही करायचं, आणि शिवाय आपली व्यक्तिगत कुलदेवतेची गुरूंची काय उपासना असेल ती करायची. म्हणून आपण सेवेसाठी जातो, गोंदवलेला सेवा करतो किंवा आणि कुठे
वेगवेगळ्या ठिकाणी आता नारेश्वरला मी किती लोक सेवेला जातात किंवा साईबाबांच्या तिथे किती जण सेवेला जातात. तर तशी करावी. ते पण उपासना होते. म्हणजे त्यावेळेला पण उपासना केली जाते. नुसतं जप करत बसलाय तुम्ही असं नाहीये. म्हणजे ह्या गोष्टी पण करायला पाहिजे. म्हणून म्हणतोय की म्हणजे हे सगळं आपल्याला जर मिळायचं असेल, देवाकडून आपल्याला मिळायचं असेल, तर आपली जास्तीत जास्त सेवा व्हायला पाहिजे. आपणही ही सेवा केली पाहिजे. काय तुम्ही 2 झाडं द्या देवासाठी. काय काही जे काय म्हणजे आपल्याला जे शक्य असेल, आपली आर्थिक परिस्थिती, आपल्या तब्येती, आपलं सगळं बघून सुद्धा आपल्याला अशी उपासना करता येते आणि तशी करावी असं सांगितलेलं आहे. तर तुला म्हणजे म्हणून इथं काय म्हणलंय, तैसा जन्मांतरी भोवती उपासिता लक्ष्मीपती तू दैवे आजी हाती झाला अशी जरी. आम्ही खूप जन्म उपासना केली म्हणून तू आज आमच्या समोर आहे. लक्षात घ्या या गोष्टी. म्हणजे आपल्याला जर वाटतं आपल्याला अनुकूल ते सगळं व्हावं, पण होत नाही. का होत नाही? तर आपली उपासना कमी पडते. आपली उपासना जेवढी वाढेल तेवढं सगळं व्यवस्थित होत जाईल, सगळं अनुकूलता मिळत जाईल. तरी आपुली या सवेसा कान मागावसी परेशा देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. म्हणजे तर मग परमेश्वरा आपल्या इच्छेला येईल ते तुझ्याकडून का मागून घेऊ नये. माझ्या मनातला हेतू सफल करण्याची वेळ आता आलेली आहे. देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. म्हणजे माझ्या मनात आता सुकाळ आलाय. सुकाळ आला म्हणजे काय, मला अनुकूल काळ आहे. अनुकूल काळ का आहे, तर तू माझ्याजवळ आहेस. तुला मी सगळं मागून घेऊ शकतोय आणि तू देणार आहेस. अनेक जन्म तुझी सेवा केली त्यामुळे तू आमच्या जवळ आलायस. जवळ आलायस तर तू चिंतामणी सारखा आहेस. तू अमृताच्या सिंधू सारखा आहेस. तू आईसारखा आहेस. तर आम्ही का नाही मागू तुझ्याकडे. म्हणून माझ्या मनाला चांगला काळ आलाय. आता ही ओवी फार महत्वाची आहे बघा. देखे सकाळार्तीचे जी आले आजी पुण्य यशाशी आले हे मनोरथ झाले विजयी माझे. जे माझ्या सर्व मनोरथांचं जीवित सफल झालं, कारण माझं पुण्य यशस्वी आलं आणि माझ्या मनाचा हेतू आज तडीच गेला, कारण तू मला भेटला. देव भेटल्यानंतर काय कमी पडणार आहे. जी जी परम मंगळ धामा देव देवोत्तमा तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. तो कारणही सांगतो की अहो महाराज, सर्वोत्कृष्ट मंगलाचे स्थान आहे आणि सर्व देवांच्या श्रेष्ठामध्ये असा श्रेष्ठ देव आहे. तर तू आमच्या स्वाधीन आहेस. तू आम्हाला आमच्या ताब्यात आहेस. म्हणून मला असं वाटतं. आता इथे त्यांनी दुसरा दृष्टांत दिला. जैसे मातेचा ठाई अपत्या अनवसरू नाही स्तन्या लागून पाही जियापरी. जसं आपल्या लहान मुलाला स्तनपान करतात, आईच्या ठिकाणी वेळ अशी काही नसते. म्हणजे आई कधी हवं तेव्हा मुलाला देऊ शकते. तेव्हा तसं तू आम्हाला सगळं काही देऊ शकतो. तसं अनवसरू नाही, अपत्या अनवसरू नाही स्तन्या लागून. म्हणजे आईले बाळाला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा आई पाजते. तिला काही ही वेळ चांगली आहे, ही वेळ नाही असं काही नसतं. वरचं दूध द्यायला मात्र वेळा पाळाव्या लागतात, पण आईचं दूध पाजायला काही आईला वेळ काय बघायला लागते असं नाही. तैसे देवा तू ते उशीज तसे आवडीते आपुलेनी आरते कृपानिधी. तसं हे कृपानिधी देवा, मी आपल्या इच्छेला येईल त्याप्रमाणे तुला वाटेल ते विचारतोय. आपुलेनी आरते, मी आर्तपणाने माझ्या इच्छेने तुला जे पाहिजे ते विचारतो. तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित. हे छान मागितले बघा त्यांनी. परलोकी कल्याणकारक आणि इहलोकी आचरणाला उचित आणि आचरिता तरी उचित ते सांगे एके निश्चित पार्थ म्हणे. तू निश्चित मला असं काहीतरी सांग की ज्याच्यामुळे माझं पारत्रिक हित पण चांगलं होईल आणि या याच्यामध्ये पण या जगामध्ये सुद्धा मला चांगलं माझं होईल. आचरण करायला योग्य असेल असं, जे मला अनुकूल असेल असं, तेव्हा तू निश्चित एक मला तरी सांग.
आता तो सगळा कर्मयोग सांगणार. खरं कर्म आणि ज्ञानयोग असे तुम्हाला वेगळे वाचता येईल. शंकराचार्यांनी जन्मभर ज्ञानयोग सांगितला, पण केलं काय? कर्म केलं की नाही त्यांनी? पूर्ण कर्म केलं. 32 वर्षाचे ते सगळं कर्म करून त्यांनी समाधी पण केली. जास्तीत जास्त कर्म त्यांनी केलं. लिहिला कितीतरी, सगळी भाष्य लिहिली, सगळीकडे जाऊन वादविवाद केले, सगळीकडे जाऊन वेदांची प्रतिष्ठापना केली, 4 मठ उभे केले, एवढं मोठं साहित्य लिहिलं, सगळे 4 शिष्य तयार केले. ते इतकं सगळं त्यांनी केलं, पण सांगितलं काय? ज्ञान. पण कर्म आणि ज्ञान वेगळं करता येईल का आता आपल्याला? म्हणजे ज्ञानी माणूस कर्म करत नाही असं म्हणता येईल का? विवेकानंदांनी तेच केलं की नाही? जन्मभर कर्म केलं की नाही त्यांनी? सांगताना ज्ञान सांगितलं, राजयोग सांगितला, ध्यानयोग सांगितला, हा सगळं आध्यात्मिक ज्ञान लोकांना दिलं, पण केलं काय? कर्म केलं की नाही? हे कर्म केलं. म्हणजे मोठ्या लोकांनी सुद्धा कर्म केलेलं आहे. मग ते कर्म कसं करायचं हा प्रश्न आहे, की जेणेकरून आपल्याला त्याचं सुख दुःख लागू नये. म्हणजे कर्माचं फळ आपल्याला मिळू नये कोणतंच. पुण्यही नको आणि पापही नको, कारण पुण्य घेतलं की पाप येणार. एकच कर्म तुम्ही कराल आणि दुसरं तुमच्या हातून होणार नाही असं काही नाही ना. पाप आणि पुण्य दोन्ही कर्म तुम्हाला लागता कामा नये. असं कर्म कसं करायचं हा मोठा प्रश्न असतो. आपणही कर्म करतच असतो. दिवसभर आपण काम करतोच की काय ना काहीतरी. आपण थोडं शांत असतो, पण ते कर्म आपल्याला आपण लावून घेतो का? आपल्याला त्या कर्माचं फळ लगेच मिळणार आहे का? आणि ते कर्माचं फळ मिळालं तर कसं मिळेल? असं आपल्या मनामध्ये खूप धाकधूक असते कर्माविषयी. हे आपण करतोय हे बरोबर आहे का? मग त्या ठिकाणी मनाची जी स्थिरता लागते, जी एक स्थितप्रज्ञता लागते, ती तर त्यांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितली ना आधी, की मन कर्म करण्यासाठी मन स्थिर पाहिजे. मग त्या कर्मासाठी तुम्हाला जे काही करावं लागेल उचित ते सगळं करा. जेवढं काही प्रयत्न करता येतील ते करा, पण ते होईल का न होईल हे काही तुमच्या हातात नाही ना. त्याचं फळ तुम्हाला कसं मिळेल हे तुमच्या हातात नाही. आणि नाथांनी तर म्हणले की कर्माला फळ आहेच, कर्माबरोबर कर्माचं फळ आहेच. कारण आता तुम्ही स्वयंपाक केला म्हटल्यानंतर तुम्हाला जे श्रम झाले, पण स्वयंपाक केल्यानंतर तुम्हाला जेवायला मिळणार आहे हे तर नक्की आहे. नाही त्याचं फळ तुम्हाला आहेच आहे. तुम्ही अभ्यास केला, परीक्षेत चांगला पेपर लिहिला की तुम्ही पास होणार हे निश्चित आहे. अभ्यास नाही केला, पेपर नाही लिहिला की नापास होणार हे पण निश्चित आहे. जे कर्माला त्याचं फळ जोडूनच आहे. त्यामुळे मी निष्काम कर्म करतो असं म्हणणं ही चुकीची गोष्ट आहे. कारण कर्माचं फळ तुमच्याकडे येणारच आहे. पुण्य असो किंवा पाप असो. मग काय त्याच्याबद्दल उदासीनता, काय फळ मिळणार आहे याच्याबद्दल उदासीनता पाहिजे. म्हणजे पेपर लिहायचा, छान पेपर लिहायचा आणि घरी येऊन दागदूक सारखे मी पास होईल की नाही, मी पास होईल असं असतं कामा नये. किंवा नापास झालं म्हणून लगेच काहीतरी भलतंच करून घेतलं असंही होता कामा नये. म्हणजे त्या ठिकाणी मन कसं पाहिजे? शांत पाहिजे, स्थिर पाहिजे. आणि जे काही कर्म आहे आपल्याकडून आपण व्यवस्थित केलेलं आहे ना, बस आपला विषय संपला. मग ते पुरं होणार आहे का नाही होणार आहे, त्याच्यापासून काय मिळणार आहे का नाही मिळणार आहे याचा विचार करायचा. इतकं स्थिर बुद्धीने कर्म झालं पाहिजे. मग त्याचं जे काही फळ मिळेल, चांगलं मिळालं चांगलं घ्या, वाईट मिळालं वाईट घ्या आणि प्रारब्ध बघून संपूर्ण. तिथं तुम्ही गुंता कामा नये. म्हणजे हा विषय कळत नाही. सगळेजण म्हणतात आम्ही निष्काम भावनेने करतो, पण निष्काम भावनेने करतो असं तुम्ही म्हणता त्या अर्थीच तुम्ही करते पण तुमच्याकडे घेता की नाही? काय नाही, आम्ही निष्काम भावनेने गीता शिकवतो. पण निष्काम भावनेने गीता शिकवताय तुम्ही याची नोंद तुमच्याजवळ आहे ना. तुम्ही स्वतः म्हणता ना मी शिकवते म्हणून, म्हणजे त्याचं कर्माचं फळ तुमच्याकडे आलंच की नाही. हे पुढे ज्ञानेश्वरांनी म्हणले, हे मजची स्तव जाहले परी मिया नाही केले.
ऐसे जेणे जाणितले तो सुट लागा, असं एके ठिकाणी पुढे येणार आहे कवी, की माझ्यामुळे झालं पण मी केलेलं काही नाही याच्यामध्ये. जे काही प्रकृतीने स्वाभाविकरित्या करणं शक्य आहे ते या प्रकृतीकडून केलं गेलेलं आहे. मी नाही केले, मी हे काम केलेलं नाही, असं कळल्यानंतर तो सुटला. माळी जेवते नेले तैसे निवांत केले, या पाणीया ऐसे हो आलेला. काही काही ओव्या अगदी छान आहेत बघा, काही काही काय सगळ्यात चांगल्या आहेत त्याच्यात, पण अगदी टिपिकल आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या, की कर्म कसं करावं. हा अगदी म्हणजे नेहमी घोटाळ्यात पडणारा विषय आहे, की अनासक्त कर्म कसं करायचं. म्हणताना म्हणतात पण ते म्हणणारे त्या कर्मामध्ये गुंतल्याशिवाय तसं म्हणत नाहीत. ठीक आहे, हे झालं आपल्या आपण निमित्त निमित्त मात्र भव संवेसाची म्हणतो. तो त्या ठिकाणी आहेच. आता 2 मुलांची आई आहोत आपण, तर आपण आईच्या जागेला आहोत म्हटल्यानंतर त्या मुलांसाठी जेवढं काही करणं शक्य आहे तेवढं आपण करणारच ना, एवढं तर करायलाच पाहिजे. पण मग आम्ही आमच्या मुलांचं एवढं केलं असा विषय मनातच येता कामा नये ना, की ठीक आहे मी त्या ठिकाणी आई म्हणून आहे, मला जेवढं काही करायचंय तेवढं मी सगळं केलेलं आहे. आता काय जे असेल प्रारंभ ते असेल आपलं. म्हणजे त्याच्याबद्दल उदासीनता, कर्माबद्दल, कर्म केल्याबद्दल उदासीनता, अनासक्त हा जो, म्हणून त्यांनी काय त्याला म्हणलंय, बुद्धियोग म्हणलंय. निष्काम कर्मयोगाला इथे त्यांनी बुद्धियोग नाव. जे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये कुठे असे इन्व्हॉल्व्ह होता कामा, अर्थात आपण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाल्याशिवाय आपल्या हातून कर्म चांगलं होतच नाही. स्वयंपाकात मन नसेल तर स्वयंपाक चांगला होत नाही, ऑफिसमध्ये लक्ष नसेल तर ऑफिस मधलं काम नीट होत नाही. तसं लक्ष देऊन लक्षपूर्वकच काम करायचं, पण जितकं आपल्याला चांगलं करता येणं शक्य आहे तेवढं सगळं कर्म करायचं, पण मजची स्तंग जाहले परी म्या नाही केले. आपल्या हातून हे झालेलं आहे कारण आपली प्रकृती ते काम करणारी आहे. हा ना, सगळ्यांना सगळं काम जमतं का? नाही जमत. दगड फोडायचं काम दगड फोडणारेच करू जाणे, त्यांची प्रकृती तशी असते, त्यांना ते जमतं. ज्याला अभ्यास करायचा त्याला अभ्यासच जमतो, त्याची प्रकृती तशी आहे, त्याच्यामुळे तो ते करतो. म्हणजे कर्म कसं होत असतं, प्रकृतीनुसार. ज्याची जशी प्रकृती असेल तसं तो कर्म करतो. कोणाकोणाला सामाजिक कार्य करायला खूप आवडतं, त्यांना हे अध्यात्माचं वाचन करत बसायचं म्हणजे वेळ गेला असं म्हणतात. मग त्याने त्यांची प्रकृती तशी आहे, त्याने ते करावं. मग मी हे करतो ते माझं काम चांगलं आणि दुसरे पोथी वाचायला ऐकायला जातात त्यांचं काम वाईट, असं म्हटलं लागलं तुम्हाला पाप पुण्य. कारण आपली प्रकृती अशी आपण हे काम करतो. एवढं जरी झालं तरी मग मन चंगा तो कठौती में गंगा, असं मग त्याला अनुभव येतो. चोखामेळाने गुरं राखली, सावतामाळाने शेती केली, मग त्यांना त्याच्यातच विठ्ठल दिसला ना. मग हे कसं दिसलं तर या निष्काम कर्मयोगाचा जो हा बुद्धियोग आहे त्यांनी दिसलं. ते कर्मयोग नीट लक्षात घ्या. 3रा अध्याय ना नीट कळायला पाहिजे, 2रा अध्याय सुद्धा नीट कळायला पाहिजे, तरच आपल्याला पुढे म्हणजे गीतेचं काय आहे ते थोडं का होईना आपल्या स्वतःला लागू करता येईल आपल्याला. नाही तर काय ऐकलं नुसतं आणि छान होती बाबा गीता असं म्हणून उपयोगाचं नाही. थोडं आपल्याला त्याचा अनुकूलता यायला पाहिजे. श्री भगवान उवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. 2 निष्ठा मी पूर्वीपासून सांगितलेल्या आहेत असं म्हणतो. ज्ञानयोगाने सांख्यांचा आणि कर्मयोगाने कर्म करणाऱ्यांचा, असे 2च मार्ग मी पूर्वीपासून सांगितलेले आहेत. शेवटी हे दोन्ही मार्ग एक होतात. सर्व कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते, शेवटी ते ज्ञानाकडे येतात. 2 गोष्टी याच्यामधल्या लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे ज्ञान, हे ज्ञाननिष्ठा ही पाहिजेच, ज्ञाननिष्ठेशिवाय काहीही होणार नाही. कर्म करायचं असलं तरी ज्ञान हवंच.
योग करायचा असला तरी ज्ञान हवंच. त्यामुळे ज्ञान हे अगदी तुम्हाला सगळ्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. आणि दुसरं म्हणजे योगाच्या आधारे कर्म, म्हणजे योगा हा कर्मसु कौशलम असं पुढे म्हटले. कर्म करायचं पण ते बुद्धियोगाच्या आधाराने ते कर्म करायचं. आणि हे सगळं कर्म करायला प्रमाण काय, तर तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकारी व्यवस्थित. कर्म कसं व्हायला पाहिजे, शास्त्राधारे व्हायला पाहिजे. म्हणजे कर्माचं शास्त्र पण माहिती हवं. ज्ञान असायला हवं, योग असायला असायला हवा आणि कर्माचं शास्त्र माहिती पाहिजे. नाहीतर मग असं होतं, अर्धवट माहिती असली की आम्ही निष्काम कर्म करतो असं म्हणणारे खूप लोक भेटत असतात. पण असं म्हणूही नये कोणी, कारण तसं होत नाही ना. तुम्हाला लागतंच ते कर्म, पण ते तुम्ही घेता कसं, त्या ठिकाणी तुम्ही किती निष्काम आहात. तुमच्याकडे पापाचं फळ आलं तरी तुम्ही किती शांतपणाने ते सहन करता, आणि तुमच्याकडे पुण्याचं फळ आलं तरी ते किती शांतपणाने तुम्ही सहन करता. तो तुमचा बुद्धियोग आहे, ते तुमचं निष्कामत्व आहे. मला माहिती नाही दोन्ही. म्हणून ते साधू संतांच्या चरित्रामध्ये जी उदाहरण दिसतात, ते तुकारामांच्या अंगावर उकळतं पाणी फेकलं, मग ते रागावले का? नाथांना किती लोकांनी त्रास दिला, ते रागावले का? मग आता त्यांना काय कोणाला त्रास द्यायचं कारण होतं का? त्यांनी काय पाप केलं होतं? कशाचं फळ मिळालं त्यांनाही? नाही, त्यांना सुद्धा अडीअडचणींना, संकटांना तोंड द्यावं लागलंच आहे की नाही. आता तुकारामांना काही भाजलं नसेल का? शरीर आहे, शरीराला शरीराचे नियम आहेत सगळे. गरम पाणी पडल्यावर अंगाला भाजणारच आहे. पण ते कसं घेतलं त्यांनी? माझं नशिबात असं होतं का, मला चांगलं होतं का, असलं काही म्हणत बसले नाहीत ते. तेही त्यांनी शांतपणाने घेतलं आणि लोकांनी सत्कार केले तरीही ते त्यांनी शांतपणाने घेतलं. म्हणजे ते कर्माचं फळ त्यांनी कसं स्वीकारलं, तिथं त्यांची ही स्थितप्रज्ञता आपल्याला दिसून येते. त्याला निष्काम कर्मयोग म्हणायचं. नुसतं आम्हाला काही नको आहे यातनं आणि म्हणून तरी सुद्धा आम्ही करतोय, हा निष्काम कर्मयोगाचा अर्थ चुकीचा, असा त्याचा अर्थ नाही. त्याचं फळ तुम्हाला, आता तुम्ही गीता शिकवली, चांगले शास्त्रग्रंथ शिकवले, तर तुम्हाला चांगलं फळ मिळणारच आहे. पुण्यकर्म आहे ते. म्हणजे तुम्ही करताना जर पुण्यकर्म केलं तर पुण्यकर्माचं फळ तुम्हाला आपोआपच मिळणार आहे. पण मला हेच फळ हवं, मला पुण्यकर्माचं फळ असंच मिळायला हवं, असं आपण म्हणता कामा नये. जे काय मिळेल ते मिळेल, जे काय आपल्यापर्यंत येईल ते येईल, ते स्थिर बुद्धीने ग्रहण करणे. असं आता याच्यामध्ये खूपच सुंदर आहे हा सगळा अध्याय. कर्मयोगाचा काय प्रश्नच नाही. तर 2 निष्ठा सांगितल्या. या बोला अच्युतू, म्हणतसे विस्मितू, अर्जुना हा ध्वनितू अभिप्रायो. अर्जुनाच्या भाषणाने श्रीकृष्णाला जरा आश्चर्य वाटलं की हा असा का गोंधळला एवढा, हा ना. तर ते मग ते म्हणाले, आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, अरे तुला थोडक्यात आम्ही अभिप्राय सांगितला. मी तुला जे काही सांगितल्या 2 निष्ठा, ते मी तुला अभिप्राय सांगितला. जे काही आतापर्यंत ज्ञान दिलं तुला, ते काय असतं एवढं फक्त मी तुला सांगितलंय. जे बुद्धियोग सांगता, सांख्यमत संस्था, प्रकटिली स्वभावता प्रसंगामी. कारण निष्काम कर्मयोग सांगत असताना बुद्धियोग म्हणजे निष्काम कर्मयोग. बघा, ज्ञानेश्वरांनी निष्काम कर्मयोगाला बुद्धियोग हा शब्द वापरलाय. बुद्धियोग इथं स्थितप्रज्ञ जो माणूस आहे तो करत असलेला कर्म. तर ते बुद्धियोग जो सांगितला, निष्काम कर्मयोग जो सांगितला, तर ते सांगत असताना मी तुला ज्ञान मार्गाची व्यवस्था स्पष्ट केली. फक्त ज्ञान कसं असतं ते मी तुला सांगितलं. सांगणार आहे मी तुला कर्मयोगच, निष्काम कर्मयोगच. पण ते सांगत असताना सांख्यांचं मत काय आहे, स्थितप्रज्ञ म्हणजे काय असतं, ज्ञान काय असतं, ते मी तुला सांगितलं. तो उद्देश तू नेणसीच, तर तुला हेतू कळालाच नाही, म्हणून क्षोभलासी मायाची. म्हणून तुला ते गोंधळ झाला तुझा. माझा हेतू सांगण्याचं तुझ्या लक्षात आलं नाही, म्हणून तुझा गोंधळ झाला. तरी आता जाण मॅची उक्त दोन्ही. म्हणून तू आता ध्यानात ठेव की दोन्हीही मार्ग मीच सांगितलेले आहेत.
उक्त दोन्ही मार्ग मीच सांगितले. सांख्ययोग पण मीच सांगितलंय म्हणजे ज्ञानयोग, आणि कर्मयोग सुद्धा मीच सांगितलं, निष्काम कर्मयोग. अवधारी वीरश्रेष्ठा, हे वीरश्रेष्ठा अर्जुना ऐक, ये लोकी या दोन्ही निष्ठा, मजची पासून प्रगटा अनादि सिद्धा. दोन्ही निष्ठा माझ्यापासून उत्पन्न झालेल्या आहेत. ज्ञानयोग असो कर्मयोग असो माझ्यापासून प्रकट आहेत आणि मुळापासून ते तसेच चालत आले. अनादि सिद्ध, अनादि सिद्ध म्हणजे काय? मुळापासून ते तसे चालत, म्हणजे जशी सृष्टी निर्माण झाली तसे हे दोन्ही मार्ग चालू. सृष्टीमध्ये जसे इतर नियम आहेत तसे हे तर नियम आहेत. म्हणून अध्यात्मशास्त्र सुद्धा सायंटिफिक नियमाने चालतं. अध्यात्मामध्ये सुद्धा शास्त्रीय नियम आहेत. फक्त फिजिक्सचे नियम आणि हे नियम याच्यामध्ये फरक. सृष्टी चालते ती सगळी फिजिक्सच्या नियमाने चालते आणि अध्यात्मशास्त्र चालतं ते सगळं ज्ञानासंबंधीचे जे नियम आहेत त्यांनी चालतं. नियम दोन्हीकडे आहेत. मग अध्यात्म हे शास्त्र आहे का नाही असं लोक विचारतात. तसं विचारायचं काही कारण नाही, कारण शास्त्र म्हणलं की नियम आले. अध्यात्मामध्ये सुद्धा नियम आहे. तसं तुम्ही केलं ना, तसं आचरण केलं की तुम्हाला तसंच फळ मिळणार. तुम्ही चांगलं वागलं तुम्हाला 100% चांगलं फळ मिळणार. तुम्ही वाईट आचरण केलं तुम्हाला 100% वाईट फळ मिळणार. तुम्ही चांगला बुद्धियोगाने, कर्मयोगाने, ज्ञानयोगाने राहिलात नक्की तुम्हाला सगळं अनुकूल होत जाईल, सगळं व्यवस्थित तुमचं चालेल. तुम्ही नाही केलं तर घोटाळे होतात. शेवटी आपल्यावरती आहे आपण कर्म कसं करतो. तेव्हा माझ्यापासून आहेत आणि अनादि सिद्ध म्हणजे पूर्वीपासून चालत आले, मुळातच तसे चालत आलेले. एक ज्ञानयोग म्हणजे जो सांख्य अनुष्ठीचे, एकाला ज्ञानयोग म्हणतात, त्याचं आचरण ज्ञानी करतात. सांख्य म्हणजे ज्ञानयोग, ज्ञानी माणसं. जे ओळखी सवे पाविजे तद्रूपता, आणि ओळखी बरोबर परमात्म्याची तन्मयता प्राप्त होते. ज्ञानाने कशी आहे लगेच मुक्ती आहे. कर्माने कसे आचरण शुद्ध होतं आणि मग ते ज्ञान प्राप्त होऊन मुक्ती मिळते. म्हणून शंकराचार्य काय म्हणतात की तुम्ही ज्ञान घ्या. ज्ञानादेव तू कैवल्यम न तू कर्मणा, असं जे शंकराचार्य म्हणतात त्याचं कारण असं की आचरण शुद्धतेसाठी कर्माचरण आवश्यक आहे, पण कर्माचरणाने ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान तुमच्या आतमध्ये तुम्हाला प्रकट व्हावं लागतं. असतंच ज्ञान, पण ते प्रकट व्हावं लागतं. ज्ञान प्रकट झालं की तुम्हाला मुक्ती मिळते. म्हणून त्यांनी काय म्हणलंय, ओळखी सवे पाविजे तद्रूपता. ज्ञानाची ओळख झाल्याबरोबर परमात्मा स्वरूपाशी तन्मयता प्राप्त होते. एक कर्मयोग जाणं. आता जिथे कर्मयोग समज, दुसरा कुठला आहे कर्मयोग, तिथे त्या ठिकाणी काय होतं, ते जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. त्या ठिकाणी साधक हे निपुण होतात कर्म करण्यामध्ये आणि चांगल्या गतीला पावतात, परंतु ते काही काळाने पावतात. थोडासा क्रममुक्तीने जातात. ते पुढे आले 18व्या अध्यायामध्ये क्रममुक्ती त्यांनी दिलेली आहे. कर्मयोग करणारा बरोबर त्या मार्गाने जातो, काही काळांतराने त्याला परमगती प्राप्त होते. तर मनुस्मृतीमध्ये सुद्धा सांगितले क्रममुक्ती ही मनुस्मृतीत सुद्धा आहे. कर्माने प्राप्त होणारी हळूहळू ते कुठल्या लोकाला जातात आणि ते मुक्त होतात. हे मार्ग तरी दोन मार्ग दिसतात, परी एकवटती निदानी, शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात. जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. ज्याप्रमाणे तयार असलेल्या आणि तयार करायच्या अशा जेवणामध्ये तृप्ती एकच आहे ना. जेवण तयार करून जेवला काय आणि तयार असलेलं जेवला काय, तृप्ती एकच मिळणार आहे. फक्त तयार करून जेवायला वेळ लागेल आणि तयार असलेलं जेवण लगेच जेवायला. तसाच ज्ञान मार्गात आणि कर्म मार्गामध्ये फरक आहे. कर्म मार्ग म्हणजे जेवण तयार करून मग जेवायचं आणि ज्ञान मार्गामध्ये तयार जेवण जेवायचे. एवढा फरक आहे, वेळेचा फरक आहे. का पूर्वापर सरिता भिन्ना दिसती पाहता, मग सिंधू मेणी ऐक्यता पावती शेकी. किंवा पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून ज्या नद्या येतात दोन्हीकडून येऊ दे,
वाहताना वेगळ्या दिसतात पण समुद्राला मिळाल्यानंतर एकच होतं. तैसी दोन्ही ये मते सुचिती एका कारणाचे. दोन्ही मत आहेत पण ते एकच मार्ग तरी ते एकाच साध्याला सुचवतात. ज्ञानयोग असो कर्मयोग असो. बरी उपासती ते योग्य ते अधीन असे. आता हे महत्वाचं सांगितलंय. उपासती ते योग्य ते अधीन. त्याची कशी योग्यता आहे ते आचरण करणाऱ्याच्या योग्यतेवर ते अवलंबून आहे. म्हणून आचरणाला योग्य बनवा आणि त्याच्यासाठी सत्संग आवश्यक. सत्संग कशाला पाहिजे तर योग्य आचरण कसं करायचं हे आपल्याला सत्संगामध्ये कळतं. तुम्ही अनेक प्रवचन ऐकली, शास्त्र ऐकलं की तुम्हाला कळतं की आपण कसं आचरण करायला पाहिजे. आपल्याला वाटतं प्रवचन ऐकून काय होणार आहे, पण असं नाही. प्रवचनामधून आपल्याला शास्त्रीय ज्ञान होतं. शास्त्र सांगतं. मी म्हणते एका तासात तुम्हाला 4 वाक्यामध्ये शास्त्र सांगितलेलं असू दे. शास्त्राची 4 वाक्य असतील पण तेवढं तरी ज्ञान वाढलं की नाही. त्यामुळे ज्ञान जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला सत्संग आवश्यक. म्हणून आपण हे भागवत ऐकायचं, ज्ञानेश्वरी ऐकायची, गीता ऐकायची किंवा बाकीचे ग्रंथ देवी भागवतासारखे सगळ्यामध्ये ज्ञान दिलेलं असतं. आचरण कसं करावं हे दिलेलं असतं. पुराण तर तुम्हाला सांगतातच सांग. सगळ्या पुराणांमध्ये आचरणाचे नियम सांगितलेले आहेत आणि ते कथांच्या द्वारे सांगितले. ते एवढंच. हरिश्चंद्राची कथा आख्यानाद्वारे सांगितलं की सत्य वचनी असलं, सत्य वागल्यानंतर काय होतं. किंवा दुसरी कुठली कथा घ्या, ययाती देवयानीची कथा घ्या. कथांच्या द्वारा ते आपल्याला ज्ञान देतात की आचरण कसं करायला पाहिजे. पुराणांमध्ये तर सगळ्या कथांमध्ये हेच सांगितलेलं आहे. पुराण काय ऐकायची असं म्हणू नका, पुराण जरूर ऐका. पुराणांमध्ये हे आचरणाचं ज्ञान आपल्याला मिळतं. शास्त्र आपल्याला कळतं, कथाद्वारे कळतं. एवढंच. भागवतामध्ये कथा कमी आहेत का? पुष्कळ कथा आहे. पण भागवत हे कसं आहे, ज्ञानप्रधान आहे. बाकीचे पुराण एवढे असे भक्तिप्रधान. भागवतामध्ये सुद्धा भक्ती आहेत पण पहिलं काय आहे, ज्ञानप्रधान. भागवताद्वारे आपल्याला ज्ञान मिळतं. कर्म कसं करावं ते कळतं. बाकीच्या पुराणांमध्ये सुद्धा सगळ्या पुराणांमध्ये कर्म कशा प्रकारे करायला पाहिजे ते कळतं. म्हणून आपण ऐकणं महत्वाचं आहे. सत्संग हा एवढ्यासाठी महत्वाचा असतो. सत्संग जरूर करावा. म्हणून ते उपासती ते योग्यते अधीन असेल. योग्यतेच्या अधीन आहे. उपासकाची योग्यता कशी आहे त्याच्यावरती त्याला फळ मिळणं आवश्यक आहे. आता आपण एखाद्या संतांकडे गेलो तर आपल्याला काय योग्य आहे ते आपल्याला संत सांगतात. आता समजा एकाच घरातल्या 4 जणांनी दीक्षा घेतली तर 4ही जणांना ते समान उपदेश करतात असं नाही. कोणाला बालाजीची उपासना देतील, कोणाला शंकराची उपासना देतील, कोणाला देवीची उपासना देतील, कोणाला दुसऱ्या आणखीन कुठल्या देवाची उपासना देतील. असं का देतात ते? तर त्या माणसाची एवढी तयारी असते, ती तयारी ते जास्त करून घेतात. म्हणजे समजा मला शंकराची उपासना दिली असती तर मी शंकराचीच उपासना केली पाहिजे. कारण काय होतं की माझे जे काही दोष असतात, आचरणातले दोष असतील, प्रारब्धातले दोष असतील, ते दोष जातात. नाही तू हे कर एवढं. मग आपण का म्हणून विचारायचं नाही. त्याला तुम्ही बालाजी दिली मला शंकराची दिली, असं का मला पण बालाजी आवडतो असं नाही म्हणायचं. कारण उपासनेची योग्यता कोणाची काय आहे हे त्या गुरूंना बरोबर कळतं आणि मग त्याला ती उपासना देतात. कोणाला म्हणतील तू रामाची उपासना कर, आपल्याला कळत नाही आपल्याला ही उपासना का दिली. तर आपली योग्यता त्या उपासनेने वाढते. आपल्याला पुढे नेतात ते. पुढे गेल्यावर कदाचित उपासना बदलतील आणि काही वर्षांनी सांगतील ठीक आहे आता ही उपासना तू करू नको, ही दुसरी कर. आता हा जप देतो तुला, हा जप जास्तीत जास्त कर. किंवा ही पोथी आहे दुसरी, ही वाचली, त्याच्यामध्ये आता तुला मग आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये आता काय सांगितलंय ते आपल्याला करायला हवं.
तर उपासक आहे त्याची योग्यता वाढणे हा भाग महत्वाचा असतो. उपासकाची योग्यता जशी वाढेल तशी त्याला उपासना दिली. आता ज्याला संस्कृत चांगलं येतं त्याच माणसाला संस्कृतचे पाठांतराच्या परीक्षा घ्यायला बोलवतील की नाही, का दुसऱ्या कोणाला बोलवतील? बरोबर की नाही? तशी इथं पण योग्यता आहे. आपली तेवढी योग्यता झाली की बरोबर गुरु आपल्याला पुढचे देतात की आता हे कर, आता ते कर, आता ते कर. म्हणून आपली योग्यता वाढवायला पाहिजे. उपासती ते योग्यते अधीन दोन्ही मत आहेत, दोन्ही एकाच ठिकाणी नेणारी आहेत. पण उपासकाची योग्यता काय आहे त्याच्याप्रमाणे ती उपासना त्याच्या अधीन आहे. आचरण करण्याची योग्यता कोणती? त्यांनी ब्राह्मणाचं आचरण करायचं का त्याने क्षत्रियाचं आचरण करायचं हे त्याच्या प्रवृत्तीवर अवलंबून असतं, त्याच्या मानसिक तयारीवर अवलंबून असतं. म्हणून कोणाला ध्यान सांगतात करायला, कोणाला सांगतही नाही. त्याला म्हणतात तुम्ही अजिबात ध्यान करू नका, ध्यानाला बसायचं नाही. का तर होणार नाही, त्यांना माहित असतं की या माणसाच्या हातून हे काम होणार नाही. मग त्याला दुसरं काहीतरी काम देतात की बा तुम्ही ठीक आहे, तुम्ही ग्रंथालय बघा, त्याला ते जमतं ना. मग त्यातून पुढे ते दुसरी सेवा करून घेतात. म्हणजे असं गुरु वाढवत नाही त्याला, असं काही नाही की तुम्हाला एका जागी ते ठेवतात. देखे उत्प्लवना सारिसा पक्षी फळाशी झुंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पामी वेगा. तिने दृष्टांत दिला की पक्षाचा एखादा पक्षी आहे तो एकदम उड्डाण करून फळाला पकडतो किंवा फळ खातो. माणसाला तसं येईल का? त्या वेगाने फळ काढून घेता येईल का त्याला? त्याला येणार नाही. तो हळूहळू ढाळे ढाळे केतुकेनी एके वेळी मार्गाचे निबळे निश्चित थाकी. तो हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाईल, दुसऱ्या फांदीवरून तिसऱ्या फांदीवर जाईल, तिथली तिथली फळं तो काढेल आणि तो फळापर्यंत पोहोचणार हे नक्की, कारण तो मार्गक्रमण करतोय. मार्ग चालला पाहिजे ना, हे महत्वाचं आहे ना. मार्गच चालला नाही तर काय होईल का? उपासनेच्या मार्गाने जायला पाहिजे. तैसे देख पा विहंगम मते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाचे आकळते. तसा हा विहंगम मार्ग. विहंगम मार्ग म्हणजे एकदम उड्डाण करायचं आणि ते ज्ञान मिळवायचं आणि तो मुक्त होऊन जातो. येर योगी हे कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते. आणि बाकीचे कर्मयोगाच्या आश्रयाने विहित म्हणजे वेदांनी सांगितलेला आचरण पाळून कालांतराने ते पूर्णतेला पोचतात. आता हा पिपिलिका मार्ग असं म्हणतात किंवा क्रममार्ग असं सुद्धा त्याला नाव आहे. 5 मार्ग आहेत त्याच्यामध्ये. एक आहे हा विहंगम मार्ग आहे, म्हणजे ते आकाश तत्वाचे लोक असतात, ते एकदम आकाशामध्ये उंच उड्डाण करतात. दुसरा आहे हा पिपिलिका म्हणजे पृथ्वी तत्वाचे लोक असतात, ते हळूहळू क्रमाने त्या मार्गाला जातात. तिसरा आहे तो कपी मार्ग आहे. कपी मार्ग म्हणजे उड्या मार्ग. मात्र जशी या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारतात तसे काही लोक एकदम उड्या मारत अशी उपासना करतात. तिसरा आहे तो कपी मार्ग. कपी म्हणजे माकडासारखा. चौथा आहे तो मीन मार्ग आहे, माशासारखा. मासा जसा पाण्याशी तद्रूप होऊन पाण्यामध्ये जातो तसा हा मीन मार्ग आहे. आणि कुठले कुठले सांगितले? विहंग म्हणजे जलतत्वाचं झालं, वायू तत्वाचं म्हणजे कपी मार्ग झाला, आकाश तत्वाचा म्हणजे विहंगम मार्ग झाला, आणि पृथ्वी तत्वाचा म्हणजे आणि एक अग्नी तत्वाचा मार्ग आहे. हा तो म्हणजे हा एकदम ज्ञानमार्ग अग्नी तत्वाचा तो एक मार्ग आहे. असे 5 मार्ग योगामध्ये सांगितलेले आहेत. आपण कुठल्या तत्वाचे आहोत? आपल्या पत्रिकेमध्ये असतं बघा, जलतत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, वायू तत्व आहे, त्याप्रमाणे आपण जातो. एक अग्नी तत्वाचा कोण बरं सांगितलेला आहे, लक्षात आल्यावर सांगते तुम्हाला. अग्नी जसं मीन आहे, विहंगम आहे, कपी आहे, पिपिलिका आहे, असं अग्नी तत्वाचं एक जण आहे.
ते सांगते मी तुम्हाला नंतर लक्षात येईल तसं. अग्नितत्वाचा कोण आहे, पण तो एक मार्ग. म्हणजे एकूण 5 मार्ग योगामध्ये सांगितलेले आहेत. त्याप्रमाणे आता इथे यांनी 2 सांगितलं, विहंगम आणि पिपीलिका. म्हणजे एक हळूहळू जातं, एक विहंगम मार्गाने म्हणजे एकदम. तसं सांख्य हे विहंगम मार्गाने जाणार आहेत आणि कर्मयोगी आहेत, कर्ममार्गाने जाणार आहेत ते पिपीलिका मार्गाने आणि क्रममुक्ती घेणारे. आणि याच्यामध्ये क्रममुक्ती सांगितली आहे. पुढे 18व्या अध्यायामध्ये त्यांनी क्रममुक्तीविषयी खूप सांगितलेलं आहे. इथे थांबूया.